विजयादशमीच्या दिवशी महिषासुराचा वध झाला, म्हणून हे 9 दिवस 9 रात्री आपण दसरा म्हणून साजरा करतो. तर वास्तविकता ही आहे की माझे जीवन दुसऱ्याच्या जीवनावरती अवलंबून आहे, तरी सुद्धा त्याच कष्टाचे निवारण करण्याकरता भगवंताने उत्कृष्ट संधी मला दिलेली आहे. हे माझे सौभाग्य आहे. माझे कार्य मी अत्यंत निष्ठेने पूर्णत्वाला नेऊ शकेल. वास्तविक सर्व सुखाचा उगम देखील तो भगवंतच आहे व सर्व दुःखाचा उगम देखील तो भगवंतच आहे. मी एक निमित्त मात्र आहे. तर प्रभूने आम्हाला हा देह दिला कशा करिता, आल्यानंतर आपण काय केलं आणि आतापर्यंत काय केलं याचा जरूर विचार करा. की देवे दिला देह भजना गोमाटा, तो हा झाला पाटा बाधिकेचा. अनमोल किमतीचं शरीर ईश्वरानं आम्हाला दिलं फक्त खाणं पिणं मौज मज्जा करण्यासाठी नाही का. तर आपलं 50 वय संपलं की चालू किती होतं? एका. त्याचा अर्थच असा एका. आता लोक नाही जात वनामध्ये, पण योग्य वय झालं की घरालाच वन तयार करा. ठाईत बैसोनी करा एक चित्त, आवडल्यानंतर आळवावा. ही पूर्वीच्या काळची एक पद्धत होती. वयस्करांना माझं म्हणणं पटेल की पूर्वीच्या काळची पद्धत होती की बापाची चप्पल जर मुलाला यायला लागली की बापाने स्वतःच्या हाताचा कारभार मुलाच्या हाती सोपवायचा आणि संसारातनं अलिप्त व्हायचं. ही पूर्वीच्या काळची पद्धत होती. पण आजकालची बापच जेवढी कोणीची आहेत आपल्या चपला वाढवून घेतील पण पोराच्या हातात कारभार देणार नाही. म्हणून गुंतून घेतलं. संत सांगतात संसारात राहणं वाईट नाहीच आहे, पण संसारात गुंतणं मात्र वाईट आहे. राहायचंय पण कशा पद्धतीने की पक्षी अंगणी उदरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी त्रोवरी प्राचीनाची दोरी. कारण संसारात सुख नसून फक्त सुखाचा भास आहे. कारण दोघे नवरा बायको साडीच्या दुकानामध्ये गेले. साडीच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर नवऱ्याने बायकोला 3000 रुपयाची साडी घेतली. 3000 रुपयाची साडी घेतली तर नवरा पैसे देऊ लागला. नवरा पैसे देत असताना बायको म्हणाली, अहो थांबा तुम्ही, मी बघते एवढं कसं काय पैसे घेतात, एवढं कसं पैसे घेतात. ती बायको त्या दुकानदाराला म्हणाली, मालक तुम्ही बाकीच्यांचं होतंय पण आमचं तरी थोडं ऍडजस्ट करा. आम्ही 3 वर्ष झाले तुमच्या दुकानामध्ये येतो आणि तुम्ही हिशोबाने पैसे लावणार, काय असं चालत नाही. तर मालक म्हणाला, बाई साडी फुकट घेऊन जा पण खोटं काय बोलू नको. बाई साडी फुकट घेऊन जा पण खोटं काय बोलू नको. तू 3 वर्ष झाली या दुकानातून साडी नेते पण अजून महिना पण झाला नाही ना दुकान टाकून, तू 3 वर्ष कुणाकडून साडी नेते. बरं साडी घेतली आणि रस्त्याच्या बाजूने चालले. तर रस्त्याच्या बाजूने जात असताना नवरा बायकोला एक बैल सजवलेली दिसली. खूप सुंदर अशी बैल सजवली होती. तर बायको नवऱ्याला म्हणाली, अहो आज काय आहे हो, आज एवढी सुंदर बैल सजवले काय आहे. तर नवरा म्हणाला, आज बैल पोळा आहे, आज बैलांचा सण आहे, आज बैलांचा सण आहे. मग पुढे गेल्याच्या नंतर म्हैस दिसली. म्हैस दिसल्याच्या नंतर बायको म्हणाली, अहो म्हशीचा एखादा सण नसतो का, अहो म्हशीचा एखादा सण नसतो का. नवरा म्हणाला, झाली की आता संक्रांत. म्हणजे संक्रांत कुणाचा सण असतो, महिलांचा. तर नवरा काय म्हणाला, झाली की आता संक्रांत. पुढे गेल्याच्या नंतर गाढवं दिसले. गाढवं. बायको म्हणाली, अहो तुमचे पाहुणे. नवरा पण खूप हुशार होता. तो काय म्हणाला, राम राम सासरे बुवा. म्हणजे संसारात सुख नसून फक्त सुखाचा भास आहे, म्हणून तुम्ही संसारात अडकून राहू नका. असं माझं एक आव्हान आहे की कुणीही संसारात अडकून राहू नका. कारण देवाशिवाय पर्याय नाही. या देहाचं सोनं करायचं असेल तर देवाशिवाय पर्याय नाही. आणि मी जी इथं काय आली आहे तर ते कुणासाठी आलेले आहे, तर या युवा पिढीसाठी मी इथे आलेले आहे. कारण लव जिहाद नावाच्या संघटना हिंदू धर्म भ्रष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. कदाचित तिथे जेवढे पारमार्थिक लोक बसले असतील त्यांना माझं म्हणणं पटणार नाही. कथा कमी आहे का परिवर्तन करणं जास्त गरजेचं आहे. जर समजा उद्या भगव्या झेंड्याचं अस्तित्व डोक्यामध्ये आलं तर मंदिरात जायची पण परमिशन घ्यावी लागते की काय, भीती वाटते.
काळ मोठा आहे, भयंकर काळ मोठा आहे. हिंदूच्या पोरी फसवल्या जातात, त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं, तिला फसवायचं, काय मग बंद लावायचा, गाडीवरती तुकोबऱ्यांचा अभंग टाकायचा आणि फिरायचं. आणि मी फक्त मुलींना सांगते, मुलांना सांगते असं काय नाही. आणि त्यांचं एक भजन ठरलेलं असतं बरं का, मी मुलींना सांगते मुलांना सांगते असं काही नाही. तरी महाराज या लव जिहाद नावाच्या संघटना खरंच हिंदू धर्म भ्रष्ट करायला लागले. कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण नाही, महाराजांनी आम्हाला ही शिकवण दिली नाही. म्हणून माझी युवा पिढीला विनंती आहे की आपण सर्वजण शिवभक्त आहोत, शिवाजी राजांचे भक्त आहोत. एक आता विचार करा मनामध्ये की माझ्या समोर शिवछत्रपती शिवाजी महाराज उभे, ते माझ्याकडे बघतायत आणि मी तो गुटखा खातोय आणि मी तो तंबाखू खातोय. माझ्या राजाच्या मनामध्ये काय वाटत असेल? माझ्या राजांना आनंद होत असेल का? हा विचार मनामध्ये करून पहा. आणि जर माझ्या राजांना माझ्या कर्तृत्वाबद्दल जर वाईट वाटत असेल तर मी प्रतिज्ञा करतो की मी आजपासून मद्यपान करणार नाही. अशा प्रकारचा प्रण, अशा प्रकारचं कर्तृत्व जर तरुणांनी ठेवलं तर निश्चितच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मुलीचा शोध घ्यायला लागणार नाही. कारण जसं जसं फळ टिकतं तसं तसा पक्षी त्याच्यापर्यंत पोहोचतो. तसं जर तुम्ही कर्तृत्ववान जर बनले तर निश्चितच मुलीवाले शोधत तिला मुलगा आमच्या मुलीला देता का म्हणून. म्हणून प्रत्येकाचं कर्तृत्व हे फार महत्वाचं आहे. जसं कर्तृत्व महत्वाचं आहे तसं जीवनामध्ये नियोजनही फार महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील नियोजन छत्रपतींनी केलं असं नाही, तर त्याच्या मागे हात होता माझी जावई साहेबांचा. बालक ज्यावेळी गर्भामध्ये होतं, जिजाबाईचा विचार करत होत्या. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये दुष्ट लोक येतात का त्या मुलीला उचलून नेतात, आमच्या स्त्रियांना उचलून नेतात, त्याचा विनयभंग करतायत. आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळी आऊसाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं, विचारायचं कुणी जवळ असणाऱ्यांनी की आऊसाहेब आपण का दुःखी आहात? आपल्या गर्भामध्ये तर बालक आहे, आपण तर आनंदी राहिलं पाहिजे. काय इच्छा आहे तुमच्या आऊसाहेब? काय डोहाळ आहे तुमचं? त्या मुठ्या आवडायच्या, उभं राहायचं, डोळे लाल बंद व्हायचे, ओठ फडफडायचे आणि मुखातून एकच आवाज बाहेर निघायचा, मला एकच वाटतं माझ्या गर्भातील बालक मोठं होऊन त्या विनयभंग करणाऱ्याची मान छटावी, ही माझी इच्छा आहे. हे माझं डोहाळ आहे. तेव्हापासून नियोजन लागलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गर्भामध्ये होते तेव्हापासून नियोजन लागलं. ते छत्रपती शिवरायांनी पूर्ण केलेलं आहे. वयाच्या 15-16व्या वर्षी म्हणजे आपल्याच वयात असताना आऊसाहेबांनी सांगितलं, राजे शिवबा अशी परिस्थिती आहे, दुष्ट लोक येतात तर त्याच्या मुलीला उचलून नेतात, आमच्या स्त्रियांना उचलून नेतात, त्यांचा विनयभंग करतायत. आणि अशा स्थितीमध्ये आपण गप्पा बसला पाहिजे का? त्यावेळी शिवरायांनी मुठभर मावळ्यानं घेतलं, रायरेश्वरावर गेले, कलंगीचं रक्त टाकलं आणि प्राण केला. हे शंभू महादेवा, चांगलं कार्य आम्हाला करायचंय, दुष्टांचा नायनाट मला करायचाय आणि हा प्रण पूर्ण करण्यामध्ये तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. हे छत्रपती शिवरायांनी ठरवलं होतं. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये नियोजन होतं. ज्याच्या जीवनामध्ये नियोजन आहे तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत चांगल्यांची करा. जीवनामध्ये नियोजन असलंच पाहिजे. आपलं कर्तृत्व काय आहे हे आपल्याला स्वतः आधी ठरवा की आपलं कर्तृत्व काय आहे. कारण परमेश्वराशिवाय या जगात पर्याय नाही. कारण एक 80 वर्षाचे बाबा होते आणि ते 80 वर्षाचे बाबा 80 वर्षामध्ये त्यांना हार्ट अटॅक आला आणि हृदयाची एक शीर ब्लॉक झाली. हॉस्पिटलमध्ये बाबांना भरती केलं. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा तुमच्या हृदयाची एक शीर ब्लॉक झाली आहे आणि हे ब्लॅकेज काढण्यासाठी आपल्याला 2.5 लाख बिल येणार. 80 वर्षाच्या वयामध्ये बाबा एकदम स्तब्ध झाले. बाबाचे मुखारविंद डॉक्टरांनी पाहिले. 2 मुलं बाबांबरोबर होती. ती म्हणाली, ओ डॉक्टर तुम्ही बाबांकडे पाहू नका, आईच काय 5 लाख लागू द्या पण बाबा आमचे बरे झाले पाहिजे. हॉस्पिटलमध्ये बाबांना भरती केलं. 8 दिवस इलाज झाला आणि 9व्या दिवशी बाबांच्या हातात 2.5 लाखाची भरती आली. ती 2.5 लाखाची भरती पाहून बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. बाबांच्या डोळ्यातील अश्रू पाहून डॉक्टर म्हणाले, बाबा मला मान्य आहे हो की या उतार वयामध्ये 2.5 लाख बिल आलं. तुम्हाला दुःख वाटणं साहजिकच आहे. पण बाबा ऐका ना, तुमचं ऑपरेशनच एवढं कठीण होतं की त्याचं मोल आम्हाला मोजावं लागलं. ऐका ना बाबा, हे जर पैसे तुम्हाला आज देणं होत नसेल तर 8 दिवसानं द्या. 8 दिवसानं होत नसेल तर महिन्यानं द्या, 2 महिन्यानं द्या. बाबा
तुम्ही माझ्या पित्याचं म्हणा, माझे वडील काय तुम्ही काय, पण या पैशासाठी रडू नका. जेव्हा त्या उद्धार डॉक्टरांच्या बाबांनी बोलणे ऐकले, डोळ्यातील पाणी सावरलं आणि स्मित हास्य करून उत्तर दिलं, ऐका ना डॉक्टर, आम्ही 2.5 लाख बिल आलं म्हणून मी रडत नाही. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, डॉक्टर ऑपरेशन पुरतं तुम्ही माझे 2च तास सांभाळले, ऑपरेशन पुरतं तुम्ही माझे 2च तास सांभाळले, या 2 तासाचे तुम्ही 2.5 लाख घेतले. मी 80 वर्षाचं झालं, माझ्या परमेश्वरानं मला सांभाळलं, पण अजून रुपयाचा सुद्धा हिशोब मागितला नाही. ही प्रभूची आपल्यावरती कृपा आहे महाराज, म्हणून त्याचं नामस्मरण करा. कारण त्याचं देहाचं जर सोनं करायचं असेल तर त्याच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. कारण आपल्याला हा देह 12 तासाच्या मुदतीवर दिलेला आहे. त्या 12 तासात तुम्हाला सोनं करायचं आहे. कारण एक भिकारी रोज मंदिरामध्ये जायचा आणि परमेश्वराला म्हणायचा, अरे देवा, सर्वांना श्रीमंत केलं, सर्वांना सोनं नाण्यानं बनवलं, मलाच कसा भिकारी ठेवला, असं रोज म्हणायचा. पहिल्यांदा म्हणायचा आणि मग भीक मागायला सुरुवात करायचा. असं म्हणून मग एक दिवस देवही कंटाळला आणि देव प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्याच्या नंतर देव म्हणाला, बोल काय पाहिजे तुला, तू काय म्हणशील मी आज तू इतके दिवस माझ्या जवळ येतोय, मी तू आज काही बोलशील ते मी नक्कीच तुला देईन. हो देवा, देवा, जसं तू सर्वांना सोनं नाण्यानं मडवलं तसं मलाही सोन्या नाण्यानं मडव. ठीक आहे, हा घे परीस, हा परीस तू कुठल्याही लोखंडी वस्तूला लावला की त्याचं सोनं होणार. मग पण माझी अट आहे, तेव्हा बोल, तुझी कुठलीही अट असू दे, मला ती मान्य आहे. ठीक आहे, हा परीस मी तुला 12 तासाच्या मुदतीवर देतोय. 12 तासात जे काही सोनं तुला करायचंय ते तू करून घे. पण जर 12 तास झाले मी माझा माणूस पाठवून देणार, तो परीस तुम्हाला परत करायचंय. ठीक आहे देवा, ठीक आहे. आनंदाच्या परत उड्या मारत गेला. भीक मागितलेले ते 1-1 रुपये कॉइन बॉक्स मध्ये टाकले आणि 4 कारखान्यामध्ये फोन केला. 4 कारखान्याच्या मध्ये फोन केल्याच्या नंतर 1-1 ट्रक लोखंड मागवलं. 1-1 ट्रक लोखंड मागितल्या नंतर हा बसला. 1 तास झाला, 2 तास झाला, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 तास होऊन गेले. देवाचा माणूस आला, परीस घेऊन गेला आणि तिकडून ट्रक आले. तर त्या ट्रकातल्या लोखंडाचं सोनं करू शकणार आहे का आता? परीस तर देवाचा माणूस घेऊन गेला, आता त्या ट्रकातल्या लोखंडाचं सोनं करू शकणार आहे का? नाही. म्हणून जर आपल्याला पण देवानं परमेश्वरानं हा देह 12 तासाच्या मुदतीवर दिलेला आहे, याचं जर सोनं करायचं असेल तर आमच्या पालखीत द्या, म्हणजे मारकळी व्हा, देवाचं नामस्मरण करा. कारण त्याच्या नामस्मरणाशिवाय या जगात पर्याय नाही. शेवटची पाळी, शेवटची पाळी, मनुष्य एक जन्म, मनुष्य एक जन्म, शेवटची पाळी, शेवटची पाळी, मनुष्य एक जन्म, मनुष्य एक जन्म. नामस्मरणाशिवाय पर्यायच नाहीये. आणि संसारात गुंतून राहू नका. मला सांगायचं इतकंच आहे, संसारात सुख नसून फक्त सुखाचा भास आहे, सुखाभास आहे. म्हणून संसारात अडकून राहू नका. याच्यावरती सुंदर उदाहरण म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी. विठ्ठलपंतांनी देहत्याग का केला, रुक्मिणीबाईंनी देहत्याग का केला? कारण आपली मुलं तेजस्वी आहेत, बुद्धिमान आहेत, असामान्य कर्तृत्व गाजवणारी आहेत, याविषयी विठ्ठलपंतांना कुठलाही संदेह नव्हता. परंतु त्यांची ही सारी गुणवत्ता जिथे प्रकट व्हावी त्या समाजात मात्र त्यांना स्थान नाही. संन्यासाची मुले म्हणून त्यांची उपासनाच होत आहे, हे केव्हा टळणार? काही मुले आयुष्यभर अवमानित जीवन जगणार. आमच्यामुळे यांची जीवने अशी सामाजिक बहिष्काराने करपून जाणार की काय, याची विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना घोर चिंता लागून राहिली. कुठल्याही परिस्थितीत त्यांची मुंजी व्हायला हवी असं रुक्मिणीबाईंनी हट्ट धरला. विठ्ठलपंत अगतिक झाले. त्यांनी ब्राह्मणाची सभा बोलवली
आणि अत्यंत गतिगतीने दीनतेने त्यांच्या जवळ आपल्या अपराधाची कबुली दिली. आम्ही पतित म्हणून फार फार तर आम्हाला प्रायश्चित्त द्या, पण आमच्या मुलांना प्रतिष्ठेचे जिने जगू द्या. आपण भूदेव आहात, वेगो नारायण आहात, चालती बोलती शास्त्री आहात, करुणेच्या पोटी आमचा उद्धार करू शकता असे सांगून त्यांच्या करुण्याला आव्हान केले. परंतु धर्मशास्त्राची कठीण नवती हाती बाळगण्यात भूषण मानणाऱ्या ब्राह्मणांना माणुसकीचे शस्त्र कुठून अवगत असतात. आळंदीच्या ब्राह्मणांनी शस्त्रग्रंथ खूप चाळे, पण त्यांना संन्यासाच्या मुलांना व्रतबंधाचा अधिकार देण्याची शास्त्रज्ञ सापडली नाही. त्यांनी कठोर निर्णय दिला. तुमच्या या घोर अपराधात शास्त्रात कोठेही प्रायश्चित्त सांगितलेले नाही. तुम्ही एवढा घोर अपराध केलाय की त्यास देहांत प्रायश्चित्त शिवाय अन्य कोठलीही शिक्षा नाही. आपल्या मुलांच्या कल्याणाकरता विठ्ठलपंतांनी हा निर्णय हातातच स्वीकारला असता, परंतु आपल्या मुलांच्या कल्याणाचा कुठलाही मार्ग न निघता आपल्याला सांगितलेला हा प्रायश्चित्ताचा मार्ग ऐकून त्यांचा अंतःकरण दुभांगून गेले. धर्मशास्त्रे खरोखरच इतकी कठीण असतात का की आपण केलेल्या पापांचा त्या पापांची कल्पनाच धर्मशास्त्रांच्या प्रणेत्यांना येऊ शकली नाही. असे कितीतरी विचार विठ्ठलपंतांच्या मनामध्ये येऊ लागले. वास्तविक विठ्ठलपंतांसारखे तत्वशील विरागी वृत्तीच्या माणसाला शास्त्रापलीकडे जाऊन हे प्रायश्चित्त घ्यायला सांगून या संकटातून मुक्त करणे अवघड नव्हते, पण शास्त्रापलीकडे जाऊन माणुसकीचा शोध घेण्याची कोणतच त्या प्रमाणात नव्हती. वर्णाश्रम धर्माच्या नियमाची लोखंडी चौकट काय भक्कम केली गेली की शास्त्रशरण धर्म पंडितांनाही कधी काही मोडण्याचे साहस होणे. विठ्ठलपंतांनी आपल्या मनाचा दृढ निश्चय केला आणि थेट प्रयागाची वाट धरली. शास्त्राच्या दृष्टीने अपाकी ठरलेला पण वैराग्यशील आणि सत्वशील विरागी वृत्तीने पावन झालेला हा देह विसर्जित केला. शास्त्राचा विजय झाला पण माणुसकीला मात्र तडा गेला. इकडे रुक्मिणीबाईंनाही वार्ता समजली आणि उन्मळून पडणाऱ्या वृक्षासारख्या त्या कोसळल्या. त्या वृक्षावर वेली कळ्या, त्याची ती मुलं कावरी बावरी झाली. वस्तुस्थितीची नीट शेवटपर्यंत सुटली नाही म्हणायची, पण तुमची सावली झालेली रुक्मिणी तुम्हाला कशी काय सोडेल. म्हणून रुक्मिणीबाईंनी आपला चेहरा मोराच बदलून टाकला. हर्षकेत मावळून गेले आणि लोकांचे सारे बंद मनामधून दिले होऊ लागले. कसल्या तरी दृढ निश्चयाचं तेज त्याच्या चेहऱ्यावरती तळपू लागलं. निवृत्ती ज्ञानदेव काही पाहत होते, पण आईचा हा आवेश पाहून तिला सावरण्याचा साहस कुणालाच झाला नाही. सागराच्या ठाई आपलं अस्तित्व मिटवून टाकण्याच्या अनिवार्य इच्छेनं बेभानपणे धावणाऱ्या नदीला कोण अडवणार. मग निवृत्ती नाताना मात्र राहावे ना. ते म्हणाले, आई तुम्ही आम्हाला सोडून जाणार. त्यांच्या नेही पुढे बोलवे ना. ते ओढ तरतरले आणि दाटून आणला उमाळा मुखातून एकदम बाहेर पडला. त्याच्याबरोबर मुक्ताई, सोपानदेव आई ऐकत आईला बिलगले. ज्ञानेश्वर महाराज पुष्टे भिजून गेले होते आणि मूळ तुटून गेलेल्या वेलीवरल्या कळ्यांना आई म्हणाले, मुलांनो तुम्ही वयाच्या मानाने खूप छान आहात. बालवयातच तुम्हाला जगाचं दर्शन झालेलं आहे. सूर्याचा दाहक तेज तुमच्या ठाई आहे. तो सर्वसाक्षी परमात्मा तुमच्या पाठीशी आहे. फक्त त्यालाच शरण जा. त्याच्या कृपेने तुम्ही त्रिकंठ कीर्ती पंडितांनाही दाचा जिंकाल. तुमच्या वाणीतून आणि कृतीतून जगाला आवाज बोलणारा खरा धर्म उद्या असेल. मुलांनो ते पातकी नव्हते रे. विठ्ठलपंत पातकी नव्हते, पण त्यांना पुन्हा प्रपंचात ओढणारी मीच खरी पातकी रे, मीच खरी पातकी आहे. मग मुक्ताई तरतरल्या उठाने म्हणाले, आई तर अरुण आले डोळ्यात. त्यांना फक्त दोनच मूर्ती दिसू लागल्या, आई आणि बाबा. पण रुक्मिणीबाईंवर कशाचाच परिणाम होणार नव्हता. त्यांच्या मनात एकच भावना सगळ्यावर मात करून राहिली होती, माझ्यामुळे त्यांना हे प्रायश्चित्त घ्यायला लागले ना, मग मलाही ते प्रायश्चित्त घेतले पाहिजे. म्हणून रुक्मिणीबाईंनी बिलगलेल्या मुक्ताईला उचललं. तिचा एकच पापा घेतला, मुलांच्या पाठीवरून हात फिरवला आणि आवरावर करू लागल्या. रुक्मिणीबाई आनंदी सोडून निघाल्या. त्या थेट प्रयागक्षेत्री जाऊन पोहोचल्या. त्यांचा हा प्रवास आनंदाचा प्रवास होता. रुसलेल्या रुक्मिणीला शोधायला श्रीकृष्ण निघाल्याने 28 युग पंढरपूरला स्थिर झाला. आता त्या विठ्ठलाला शोधायला ही रुक्मिणी निघाली होती आणि तिला साथ मिळाली होती, ती म्हणजे अनंत सागराला शोधित निघालेल्या गंगा यमुनेची. आणि रुक्मिणीबाईंनी आपला हा देह त्या दोन सखींच्या संगमात झोकून दिला आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई
त्यांचा प्रवास इथेच थांबला. पुढे पैठण हे त्या काळाचं महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र होतं. ही भावंडे त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल. शहाशीनं आली. ब्राह्मवृद्धांची सभा भरली. ज्ञानेश्वरांनी पुढे आळंदीकर ब्राह्मणांचे पदार्थ त्यांच्या समोर ठेवले. निवृत्तनाथांनी घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितले. आम्ही अनाथ आहोत, पातकी आहोत. आपण भूदेव आहात, वेदो नारायण आहात, चालती